तुम्हाला एक टोटल फॉल्स तुम्हाला तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोला, हे माहिती दिल्यानंतर बोलावणार साहेब. माझं एका तुम्ही सांगतो, मीटिंग व्हायच्या अगोदर तुम्ही पण आढावा घेतला असेल ना. 4 महिने पगार देणार नाही. ऐका ना तर एक मिनिट मी काय बोलतो, 4 महिने तुम्ही पगार ते मगाशीच करणार. काय सांगाल, मनसेचं शिष्टमंडळ आता भेटून आलं आयुक्तांना, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यात का, तुम्हाला काय आश्वासन मिळालं ते जरा सांगा. बघा, सन्माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला भेट दिल्यानंतर आम्ही त्यांनी आमचे जे प्रश्न होते त्यांच्यासमोर मांडलेत. लोकांना 3-3, 4-4 महिने पगार नव्हता. त्यांनी आमच्या समोर सगळं जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याचबरोबर संबंधित उपायुक्त सगळ्यांना होते. सगळ्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 1 ते 10 तारखेच्या आतमध्ये पगार व्हायला पाहिजे असं त्यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलं आहे. आणि आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे, जर याच्यामध्ये आता कुठेतरी जर अधिकाऱ्यांनी काहीतरी मस्ती केली किंवा कॉन्ट्रॅक्टरनी, तर अधिकाऱ्यांची सगळी जबाबदारी, कारण प्रिन्सिपल एम्प्लॉयर असतो तो त्याची जबाबदारी खरी म्हणजे असते की बाबा पगार त्यांना वेळेवर मिळतो की नाही, PF मिळतो की नाही, ESSC मिळतो की नाही. पण हे उपायुक्त आहे ते कुठले त्याच्यावर लक्ष घालत नव्हते. पण स्टँडिंग इन्स्ट्रक्शन त्यांना आता आयुक्त साहेबांनी दिलं आहे, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असो 10 तारखेच्या आतमध्ये 15 तारखेच्या आतमध्ये जर पगार नाही केला तर त्याला इमिजिएट त्याच्यावर ॲक्शन घ्यायची असं त्यांनी साहेबांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांचं मान्य केलेलं आहे. आणि त्यांना परत एकदा आश्वस्त केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत परत असं इतिहास घडू नये. तुमच्या कार्यकाळामध्ये जे चांगलं काम होईल ह्याच्या तीच व्यवस्थित पुढे चालू राहील म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला की ह्याच्यानंतर कुणाची कंप्लेंट येणार नाही. आणि सगळ्या डिपार्टमेंटला ते स्वतः हे लावणार आहेत, नोटीस लावणार आहेत की ज्या ज्या लोकांना PFचा प्रॉब्लेम असेल, पगाराचा प्रॉब्लेम असेल, त्याने आमच्याकडे यावं. आणि जे शानिशा असेल किंवा काही तडजोड असेल ती आमच्याकडनं कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करावी अशी त्यांनी आश्वासन दिले. पुन्हा जर समजा अधिकाऱ्यांकडनं काम चुकारपण झालं तर मनसे काय ॲक्शन घेऊ शकते? बघा, आम्ही तर असं त्यांना स्टँडिंग साहेबांनाच आम्ही आवाहन केलेलं आहे आणि मिनिट्स बुकवर पण घ्यायला सांगितलं. जर कुठला उपायुक्त या डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटचा असेल त्यांनी जर मस्ती केली तर आता आम्ही नगरपालिकेमध्ये येणार नाही. ज्या ठिकाणी तो राहतो ना उपायुक्त, त्याच्या घरी जाऊन ते हंगामा करायचा ठरवलं आहे. बायको पोरं घेऊन जाऊन आहे ना त्या कामगारांच्या आम्ही त्याच्या घरी जाऊन बसणार. कारण लोकांना पण कळू दे, आता नगरपालिकेचे इथे काय त्या लोकांना प्रोटेक्शन मिळतं त्यामुळे जरा जास्त याच्यामध्ये असतात ते सुरक्षेच्यामध्ये. पण घरी कोणी जाणार, कोण सुरक्षित हे पण बघतो. कामगारांच्या आड कोण पण येईल तर महाराष्ट्र सेना खपून घेणार नाही, तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. एक उत्तम मधला विषय होता, तुम्ही पत्रव्यवहार महानगरपालिकेला केलेला. एक पोलीस पाटील महानगरपालिकेमध्ये काम करतो, त्याच्यावरती जरा खुलासा करा. एक उत्तम चौक गावातले आणि एक खारोडी गावून एक गाव आहे, त्या खारोडीचे 1-2 पोलीस पाटील हे MBMTमध्ये काम करतात. त्याचबरोबर जो विलियम म्हणून आहे तो 2-2 ठिकाणी अजून काम करतो. एक पतपेढीमध्ये आणि दुसरी एक सोशल सोसायटी त्यांची आहे त्याच्यामध्ये काम करतो. तिकडनं मग पगार उचलतो. महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये असं आहे, भारताच्या कायद्यामध्ये, की एक माणूस 2 ठिकाणी नोकरी करू शकत नाही, 2 ठिकाणी PF घेऊ शकत नाही, पगार घेऊ शकत नाही. असं असून सुद्धा तो विलियम मोहन आहे तो 4-4 ठिकाणी कामाला आहे. आणि दुसरा एक मोनिस मोहन आहे तो 2 ठिकाणी कामाला आहे. तर मग त्यांचं मी पत्र दिलेलं आहे. मी गृहमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, CM असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील, आयुक्त असतील, CP साहेब आहेत, यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला. त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही पत्राच्या माध्यमातून केलेली आहे. त्याच्या लवकर कारवाई आम्ही गुन्हा दाखल करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते पण कारवाई होईल त्याच्यावर. धन्यवाद.